बीड जिल्ह्यात सध्या एकच चर्चा रंगली आहे आणि ती म्हणजे आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार। मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या वाल्मिक कराड यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा धक्का दिला आहे। त्यांचा जामीन अर्ज नाकारण्यात आला आहे। या निर्णयानंतर राजकीय समीकरणांमध्ये खळबळ उडाली असतानाच कराड कुटुंबाकडून आलेल्या एका फेसबुक पोस्टने संपूर्ण वातावरण अधिकच तापवले आहे। वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशील कराड यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवरून एक पोस्ट शेअर केली। त्यात फक्त एकच वाक्य लिहिले आहे, ते म्हणजे आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार। बस या एका वाक्याने परळीपासून बीडपर्यंत आणि सोशल मीडियापासून राजकीय वर्तुळांपर्यंत चर्चा रंगली आहे। नेमकं काय बोलणार सुशील कराड? कोणाच्या नावाचा खुलासा होणार? कोणावर होणार आरोप? याआधीही वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजली कराड यांनी सार्वजनिकरित्या विधान करत माझ्या पतीचा फक्त वापर करून घेतला गेला, मी सर्व भानगडी बाहेर काढणार असा इशारा दिला होता। मात्र त्यानंतर त्या शांत झाल्या होत्या। आता मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर कराड कुटुंबाचा संयम सुटल्याचे चित्र दिसत आहे। सोशल मीडियावर या पोस्ट नंतर कमेंट्सचा अक्षरशः महापूर आला आहे। काहींनी थेट राजकीय नेत्यांवर बोट ठेवले आहे। मात्र या सर्व चर्चांवर अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नाही। तर दुसरीकडे धनंजय देशमुख यांनी वाल्मिक कराड यांच्या मुलाने केलेल्या एका सोशल मीडिया पोस्टवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। पोस्ट टाकण्याऐवजी संबंधित व्यक्तीच्या मुलाने पत्रकार परिषद घेऊन 14 महिन्यांपूर्वी घडलेल्या घटना, कुणी राजाश्रय दिला, कुणी चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन दिले किंवा कोणाच्या सल्ल्याने हे घडले यावर सविस्तर स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी देशमुख यांनी केली आहे। या प्रकरणातील प्रत्येक अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपले मत कमेंट्स मध्ये नक्की कळवा। मी आहे अनुष्का आणि आपण पाहत आहात थेट बातमी।